नमस्कार मित्रांनो, एसवीसी सक्सेस पॉइंट मध्ये आपलं स्वागत आहे. आज आपल्याला बघायचं आहे क्लास 9 सायन्स ब्रिज कोर्स ऍक्टिव्हिटी 1. नुसती ऍक्टिव्हिटी आपण बघणार नाही तर तिचं एक्सप्लेनेशन सुद्धा आपण मित्रांनो बघणार आहे. तुम्ही जर आमच्या चॅनलला सबस्क्राइब केलं नसेल तर आताच आमच्या चॅनलला सबस्क्राइब करा आणि या व्हिडिओला लाईक आणि शेअर करायला विसरू नका. तर बघा मित्रांनो, इथं आपल्याला पहिला प्रश्न दिलेला आहे. आयडेंटिफाय द टाइप ऑफ फोर्सेस इन द फॉलोइंग पिक्चर. म्हणजे खाली जे तुम्हाला पिक्चर दिसतात ते तुम्हाला फोर्स आयडेंटिफाय करायचे आहेत. बघा, आता इथे जर बघितलं तर दोन्ही डायरेक्शनना सेम फोर्स लागतोय, सारख्या मॅग्निट्यूडचा फोर्स लागतोय. याचा अर्थ हा बॅलन्स फोर्स होणार. इथं जर बघितलं आपण तर हे काय करतात, हे जे दिसतात तुम्हाला ही यांना ओढताना दिसतात, बरोबर आहे. म्हणजे इकडं फोर्स लागतोय जास्त. याचा अर्थ हा अनबॅलन्स फोर्स आहे. काय आहे? अनबॅलन्स. बॅलन्स फोर्स असेल तर ती वस्तू स्थिर राहील, बरोबर आहे. म्हणजे तुम्हाला स्थिर दिसत आहेत. पण अनबॅलन्स जर फोर्स लागला तर ती वस्तू एक साइडला ढकलल्या जाईल. चला जाऊया समोर. नंतरचा प्रश्न आहे मित्रांनो, identify whether the contact or non-contact force is used while performing the following action. आता खाली तुम्हाला सांगायचं आहे की कॉन्टॅक्ट फोर्स आहे की नॉन कॉन्टॅक्ट. आता तुम्हाला कॉन्टॅक्ट आणि नॉन कॉन्टॅक्ट फोर्स माहित असेल, ठीक आहे. चला आपण बघूया. द फ्रूट फॉलिंग फ्रॉम द ट्री. आता हा जो फोर्स असतो तो नॉन कॉन्टॅक्ट फोर्स असतो. आणि फोर्स कोणता असतो तर तो ग्रॅव्हिटेशनल फोर्स असतो. वन साइड ऑफ द वेटिंग पॅन इज कमिंग डाऊन. आता इथं नॉन कॉन्टॅक्ट असायला पाहिजे मित्रांनो, ठीक आहे. नॉन कॉन्टॅक्ट फोर्स आहे कारण जे वेट असतो ना, कशामुळे असतो वेट? ड्यू टू द ग्रॅव्हिटेशनल फोर्स मुळे वेट असतो, ठीक आहे. ऍक्सलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी मुळे. तर हा सुद्धा नॉन कॉन्टॅक्ट फोर्स होईल, त्याला आपण वेट असं म्हणतो. त्यानंतर आहे हिटिंग अ बॉल विथ अ बॅट. म्हणजे हिटिंग अ बॉल विथ द बॅट हा कॉन्टॅक्ट फोर्स आहे. आणि मस्क्युलर फोर्स आहे, तो आपण लावतो ना मस्क्युलर फोर्स, ठीक आहे. चला डी बघूया. सेपरेटिंग द आयर्न नेल्स फ्रॉम द सॉ डस्ट युझिंग अ मॅग्नेट. इथं जर बघितलं तर हा नॉन कॉन्टॅक्ट फोर्स आहे आणि जिथं जो काही फोर्स आहे तो मॅग्नेटिक फोर्स आहे. समजले? लिहून घेतलं नसेल तर मित्रांनो पटकन लिहून घ्या, आपण काही वेळ तुम्हाला देऊया लिहून घेण्यासाठी. चला मित्रांनो, नंतरचा प्रश्न बघ आहे. द बलून रब अगेन्स्ट द हेअर स्टिक ऑन अ वॉल. हा नॉन कॉन्टॅक्ट फोर्स आहे. आणि इथं फोर्स कोणता आहे तर तो इलेक्ट्रोस्टॅटिक फोर्स आहे. कोणता आहे? इलेक्ट्रोस्टॅटिक फोर्स. चला तिसरा प्रश्न बघूया. लिस्ट द सम मोर एक्झाम्पल ऑफ द कॉन्टॅक्ट फोर्स अँड नॉन कॉन्टॅक्ट फोर्स व्हाईल लिस्टिंग राईट इट्स टाइम. आता बघा मित्रांनो, कॉन्टॅक्ट फोर्स आणि नॉन कॉन्टॅक्ट फोर्सचे एक्झाम्पल इथे आपल्याला द्यायचे. बघा मित्रांनो, कॉन्टॅक्ट फोर्सचे एक्झाम्पल आहे फ्रिक्शन, रिएक्शन फोर्स, मस्क्युलर फोर्स. हे कॉन्टॅक्ट फोर्सचे एक्झाम्पल आहे. आता नॉन कॉन्टॅक्ट फोर्सचे एक्झाम्पल कोणकोणते आहेत? ग्रॅव्हिटेशनल फोर्स, मॅग्नेटिक फोर्स, इलेक्ट्रोस्टॅटिक फोर्स. चला चौथा प्रश्न आपण बघूया. प्रश्न विचारलेला आहे, which experiment will you perform to prove that the electrostatic force is a non-contact force. आता तुम्हाला इथं प्रूव्ह करायचं आहे की इलेक्ट्रोस्टॅटिक जो फोर्स आहे ना तो नॉन कॉन्टॅक्ट फोर्स आहे. त्यासाठी तुम्ही तो कोणता एक्सपेरिमेंट कराल? तर बघा मित्रांनो, एक सर्वात सोपा एक्सपेरिमेंट आहे. टेक द कॉम. एक तुम्हाला कॉम घ्यायचा आहे, रब इट टू युअर हेअर, देन टेक नियर पीस ऑफ द पेपर. तुम्हाला एक कॉम घ्यायचा आहे, त्याला तुम्हाला केसासोबत घासायचं आहे आणि त्यानंतर तुम्हाला छोटे छोटे तुकडे असतात ना पेपरचे त्याच्याजवळ न्यायचं आहे. देन यू विल सी द पीस ऑफ द पेपर अट्रॅक्टेड टुवर्ड द कॉम. म्हणजे जो पेपरचे जे पीस आहे ना ते कॉम कडे अट्रॅक्ट होतील ड्यू टू द इलेक्ट्रोस्टॅटिक फोर्स. म्हणजे बघा, आता पेपरचा पीस आणि हा कॉम याच्यामध्ये आपण जर बघितलं तर कुठल्या प्रकारचं कॉन्टॅक्ट नाहीये. आहे का कॉन्टॅक्ट? कॉन्टॅक्ट नसून सुद्धा ते काही पेपरचे पीस आहेत ते त्या कॉम कडे आकर्षित होत आहेत. याचा अर्थ हा नॉन कॉन्टॅक्ट फोर्स आहे. म्हणजे जो इलेक्ट्रोस्टॅटिक जो फोर्स आहे ना हा नॉन कॉन्टॅक्ट
फोर्स आहे. चला जाऊया क्वेश्चन 5 कडे. मेक अ लिस्ट ऑफ द इन्सिडेंट टेकिंग प्लेस बाय द इन्फ्लुएन्स ऑफ द ग्रॅव्हिटेशनल फोर्स. म्हणजे ग्रॅव्हिटेशनल फोर्समुळे कोणकोणते इन्सिडेंट टेक प्लेस होतात. तर बघा मित्रांनो, पहिला आहे ग्रॅव्हिटेशनल फोर्स हेल्ड द ॲटमॉस्फेरिक गॅसेस. आता ॲटमॉस्फिअर म्हणजे काय गॅसेस आहे, त्याला हेल्ड कोण करतं, त्याला धरून ठेवण्याचं काम कोण करतं, तर ग्रॅव्हिटेशनल फोर्स गरज असतो. ॲपल ऑलवेज कम डाऊनवर्ड डायरेक्शन. इथं डायरेक्शन लिहून टाका म्हणजे अजून सोपं जाईल तुम्हाला. आता बघा मित्रांनो, जे काही ॲपल आहे तुटल्यानंतर नेहमी खालीच येते. ठीक आहे, हे ध्यानात ठेवा. त्यानंतर मून रिव्हॉल्व अराउंड द अर्थ ड्यू टू द ग्रॅव्हिटेशनल फोर्स. आता जो काही मून आहे ना, तो अर्थच्या बाजूला किंवा अर्थला चक्कर मारतोय. कशामुळे? ड्यू टू द ग्रॅव्हिटेशनल फोर्स. हे सुद्धा एक ग्रॅव्हिटेशनल फोर्सच्या इन्फ्लुएन्सचं एक आपण म्हणू शकतो की इथं आपल्याला पाहायला मिळतो. ठीक आहे मित्रांनो, चला आता पुढच्या व्हिडिओमध्ये आपण सायन्स ऍक्टिव्हिटी 2 बघणार आहे. तुम्हाला समजलं असेल तर ताबडतोब आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि या व्हिडिओला लाईक आणि शेअर करायला